आमंत्रण आलंय ना तुमचं, यावं लागतंय. तुम्ही येईपर्यंत थांबलंय. हा जागा लई आवडती वाटतं सापडला. आवडीचं नाही राहील. काय झालं आता सिक्युरिटी चालू करायला आला होता. स्विच येतात हां चालू करायला आला तो इथं थांबला होता. हां एकदम घाबरून आला माझ्याकडं आणि म्हटलं साप साप बहुत बडा साप आहे. हां गेला आतमध्ये. तो गेला म्हणलं मी येऊन थांबलो. तो तुमच्याकडे आला त्यावेळेस पळून नाही गेला? नाही गेला. आणि आता हळू काळा आहे असं तो म्हणतोय. त्या कोपऱ्यातनं बघा, बहुतेक माझा अंदाज त्या टाकीच्या खाली असं निळ्या टाकीच्या खाली असायला पाहिजे माझा अंदाज, कारण लपायला जागा भरपूर आहे. करंट नाही लागल्यानंतर सापाला घाबरत नाही करेल मग करंट जागेवर मरते हो. सापाला तरी एका इकडे येऊन बसलाय. बापरे, कुठं जाऊन बसलाय हा? रूम मध्ये दिसला नाही मला. मी फक्त होल शोधत होते मित्रांना आणि सापाला कुठे बसलाय तिकडे होल मध्ये. हे बघा बघा मोठा आहे का? खाली खाली बसा, खाली बसा, खाली बसा. दिसला का नाही अजून? नाही दिसला. नाही दिसला. खाली बसा. हे इकडचं बिल बघा. अच्छा इकडे खाली दिसतोय वाघ खाली. अरे हा आहे का? मोठा आहे का? धामण आहे. धामण पाहिलंय का इथं कसं धामणची कसं विषयात बसले राव. एवढूशा गॅप मध्ये येते, एवढूशा. स्नेक फ्रेंड को फोन करने तक उसको रुकना पड़ता है. वायरी बाजूला काढते कारण करंट असते त्याखाली लीक असते. मस्त म्हणतात ते नाहीये, मला विश्वास नाही. काका एखादी काडी आहे का हो? काय म्हणले? काडी वगैरे? काडी हा जाळी आहे, काडी आहे का? एवढीशीच काडी आहे. हा चालेल. जाळी नाही बाकी नको. त्याला जे आपल्याला पकडायचं नाही ते त्याच्या मनाखाली पकडायचं. त्याला भीती दाखवून आपल्याला नाही रेस्क्यू करायचं, कारण साप आपल्याला घाबरतात आणि आपण जर त्याच्या पुढे जास्त हालचाल केली, जास्त त्रास दिला तर मग ते घाबरून चावतात. त्यांच्या मनाखाली जेवढं बघितलं, हात माझा हल्ला त्यांनी लगेच वाईट केला तिकडून, तर साप घाबरून आपल्याला चावतात. चिडलाय का तो? अजून वाईट केलं ना. त्यामुळे मी स्टार्टिंगलाच म्हटले मला जरा प्रेमाने घ्यायला लागणार आहे. तो आतमधून चावतोय. हे बघा त्याचं तोंड तुम्हाला पाहायला भेटेल. आतमधून बिळामधून त्याचं बाहेर बघतोय तो. त्याला सगळं दिसते, मी आहे समोर आणि मी जवळ येते, त्यामुळे ते लगेच घाबरून अटॅक करतोय आतमधून. त्याला भरपूर चान्स आहे. इथे आपल्याकडे कमी चान्स आहे. दामणच चावते, शांत करते थोडीशी. काळा आहे म्हणजे काळा साप आणि धामण पण असतो का? पिवळा म्हणजे धामण नाही, खालून पांढरा आहे. हा साप खालून पांढरा आहे, वरून थोडासा काळा. आवाज करतोय. आवाज ऐका त्याचा मित्रांनो. धामण साप ना आवाज करतो, नाक कसा फुसफुस करतो, तसा ह्याचा पण एक आवाज असतो. दरवेळेस सगळे नाही करत, घाबरून करतात काही ते. आंबा त्याला आणणारच नाही बाहेर, पण तो चावण्याच्या मूडमध्ये खूप येते. धामण लांबच असतं आणि ते पिल्लू आहे ना, त्यामुळे ते जरा चावायचा प्रयत्न करतोय त्याला.
खवळलेला दिसतो तिथं. तो होईल शांत, त्याला जरा शांत करावं लागेल. हो सपाला कान नसतात बरं का मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघता नाही का बोलते, माझ्या प्रेमा खातीर बोलते त्यांच्याशी, पण त्यांना काय माझा आवाज जात नाही, ऐकू नाही येत त्यांना. हो नाही चावायचं, चावते मान खूप होतं चावताना धामण सर. लागली होती काका नाही घाबरत काय हो काका, चावेल पण बाजूला व्हा. आता शांत, आता केला मी त्याला शांत. आता त्याला असं वाटलं की नाही बाबा हे नाही काय धोका नाही आता आपल्याला. हे बघा आता एकदम शांत झाला, त्याला पूर्णपणे माझ्यावर विश्वास झाला की आता हे काय मला काही करणार नाही बाबा. साप जे आहेत ना हे घाबरट मनाचे असतात, हलक्या हृदयाचे असतात थोडक्यात मराठी भाषेत. त्याच्यामुळे त्यांना थोडी जरी भीती जाणवली की ते लगेच घाबरतात. किती चावत होता, आता कसा शांत करतो. मंत्र वगैरे काही नसतात ना, लोकांना वाटतं मंत्र आहे. आता एवढ्या वेळा तुमच्याकडे साप पकडला काय मी मंत्र बोलले का? तर मित्रांनो मला कमेंट पण येतात अशा अधूनमधून की मंत्र काय मारता. तर कुठल्याही प्रकारचा मंत्र नाही आहे, ह्या टेक्निक्स असतात, खूप आता पकडायच्या टेक्निक्स असतात, मंत्र वगैरे काय नसतं. इकडून तोंड काढले दिसतं का तुम्हाला, गेलं बघा गवतामध्ये, ते बघा गवत हालतंय, धामण होता.